मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. गेल्या वेळी आपण पाहिलं की कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. उद्या आहे त्रिपुरी पौर्णिमा आणि त्रिपुरासुरांचा वध कसा झाला ते आजच्या गोष्टीत आपण पाहू. ते अगदी लगेचच आहे, त्यामुळे इथेही लगेचच त्रिपुरी येते, तर मला ते सांगायला आवडेल. तर कसं झालं की तारकासुराला 3 मुलगे होते. एक तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असं एक नाव होतं त्याचं. असे 3 पुत्र होते आणि त्यांनी पाहिलं की आपल्या वडिलांना मारलं आहे यांनी, कार्तिकेयानी. त्याच्याशी लढाई करण्याइतके ते समर्थ नाही आहेत हे त्यांना तेवढं तारतम्य त्यांना होतं की हा जर मारू शकतो एवढ्या मोठ्या राक्षसाला तर आपलं तर काही चालणार नाही. म्हणून ते सरळ तिघेही निघून एका गुहेत गेले आणि तिथे त्यांनी कठोर तपश्चर्येला प्रारंभ केला. बरीच वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव तिथे अवतीर्ण झाले त्यांच्यासमोर आणि म्हणाले की तुम्हाला काय हवं आहे, मी प्रसन्न आहे तुमचा. तर ते म्हणाले की आम्हाला तुम्ही कधीच मरणार नाही आम्ही, असं तुम्ही आम्हाला वर द्या, म्हणजे तुम्ही आम्हाला चिरंजीव करा. तर ब्रह्मदेव म्हणा नाही ते तर काही शक्य नाही आहे, कारण म्हणे की पृथ्वीवर जो जन्माला आलेला आहे त्याला मरण अटळ आहे, तर त्यामुळे तोवर मी तुम्हाला नाही देऊ शकणार, दुसरं काहीतरी मागा. मग ते म्हणाले विचार करू, आम्ही विचार करून सांगतो. तिघांनी खूप आपापसात विचार वगैरे केला आणि मग म्हणाले की आता मरण तर येणारच आपल्याला, आपण एक काम करूया, आपण एक अशी खूप सुरक्षित अशा जागा आपल्यासाठी मागूया, राज्य मागूया. म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की आम्हाला तिघांना तुम्ही अशी अशी नगरं निर्माण करून द्या. मग तारकाक्ष म्हणाला की मला तुम्ही पूर्ण सुवर्णाची नगरी निर्माण करून द्या, त्याच्यामध्ये सगळ्या सुखसोयी असतील, देवळं असतील, मंदिरं, हे सगळं असेल, पूजा करणारे सगळे शास्त्री पंडित अप्सरा सगळं असेल, जसं काही स्वर्गात आहे इतकं छान तुम्ही मला एक नगर निर्माण करून द्या. ब्रह्मदेव म्हणाला ठीक आहे. मग कमलाक्ष म्हणाला की मला असंच पण चांदीचं नगर हवं आहे. ब्रह्मदेवाने हो म्हटलं. आणि विद्युन्माली म्हणाला की मला लोहाचं नगर हवं आहे, तसं पूर्ण लोहाचं कडेकोट बंदोबस्त, कुणी तिथे येणार नाही आणि आम्ही तिथे अत्यंत शांतपणाने छान आणि चारित्र्यसंपन्न असं राज्य करू. ब्रह्मदेव म्हणाला की ठीक आहे, चांगलं. आणि ते शिवभक्त पण होते ना, ते तिघेही. तारकासूर जसा होता तसे हे तिघेही शिवभक्त पण होते. त्यामुळे ब्रह्मदेवाने ठरवलं की यांची निर्माण करून देऊया या मातीनगर. मग याला त्याप्रमाणे आज्ञा दिली गेली आणि मयाने त्या तिन्ही अशी अत्यंत सुंदर राज्य, योजने लांब मोठी विस्तीर्ण अशी ती नगरं निर्माण केली. तिथे तिघे राहायला गेले आणि अतिशय उत्तम भक्तिपूर्ण असं आयुष्य, चारित्र्यसंपन्न लोक असं सगळं ते जगायला लागले. आणि खूप भक्ती त्यांची सतत वाढत होती शिवांप्रती. आणि कोणाचीही भक्ती जास्त वाढायला लागली की इंद्राला काळजी वाटायला लागते, देवांना काळजी वाटायला लागते की अरे बापरे, हे आता आपली जागा घेणार की काय. किती कसं असतं ना, असुरक्षिततेची भावना खूप मोठ्या प्रमाणावर असते. ती देवांनाही होते, माणसांना तर असतेच असते. तर मग इंद्र गेला ब्रह्मदेवाकडे आणि म्हणाले की अहो ते काय फारच चांगले वागतायत ते आता, तर आता काय करता येईल आपल्याला, तुम्ही त्यांचं जरा हे थांबवा द्या ना. ब्रह्मदेवा म्हणाला की नाही, ते भक्त आहेत म्हणे, त्यांना नाही थांबवता येणार आणि मी त्यांना वर दिला आहे ना, त्यामुळे ते आता चांगलं सुरक्षित जीवन जगताय, जगू देत ना, तुम्हाला काय, त्यांच्यापासून काय तुम्ही धोका बाळगू नका. तर इंद्राला तरी काही पटेना आणि म्हणे त्यांना मारायचंच असेल तर तुम्ही शिवांकडे जा फक्त, कारण ते शिवांचे भक्त आहेत ना. मग सगळे शंकराकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की असं असं सगळं आहे, ते फार चांगले वागत आहेत आणि पूर्वी त्यांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे वगैरे, तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा. तर शंकर म्हणाला नाही नाही, ते माझे भक्त आहेत, म्हणाला की मी असं काही करू शकणार नाही. तर आणि शक्यच नाही, म्हणजे ते त्यांचं संबंध चांगलं राज्य चाललेलं आहे, त्यांच्या राज्यामध्ये भक्ती वाढते, चारित्र्य संपन्न लोक आहेत, सनातन धर्माचं पालन करता येते, तर मी त्यांना का बरं मारायचं, याची तुम्ही सांगताय मला नष्ट करा, मी का करू, मी तर काही करू शकणार नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही विष्णूकडे जा. आणि ते पतित झाले त्यांच्या धर्मापासून, तर मी काहीतरी करू शकेन, मी आता कसं करणार, काही नाही करणार नाही. मग त्यांना विष्णूकडे गेले ते आणि विष्णूच्या मदतीने त्यांनी काय केलं, सर्व देवांनी विष्णूला गळ घातली आणि विष्णूच्या मदतीने त्यांचा धर्मभ्रष्ट असं जीवन त्यांना जगायला त्यांची वृत्ती बदलली विष्णू आणि ते संबंध धर्मापासून विचलित झाले, खूप वाईट वागायला लागले,
स्त्रिया त्यातल्या भ्रष्ट झाल्या, पुरुष मंडळी खूप वाईट मद्यपी आणि असे सगळे खूप जे जे काही वाईट आहे ते सगळं ते लोक करायला लागले. असं सगळं झाल्यानंतर देवानी पाहिलं हे सगळं की अरे वा आता छान आहे, आता शिव काहीतरी करतील म्हणून पुन्हा शंकराकडे गेली. तरी शंकर काय तयार नाही. शंकर म्हणाले की नाही नाही, ते माझे भक्तच होते ना आत्तापर्यंत, तर असं त्यांचं अजून संचित आहे, मी काही करू शकणार नाही, अजून त्यांच्याकडे पुण्य आहे, पुण्याचा साठा आहे त्यांच्याकडे, आता नाही काही करता येणार. मग विष्णूकडे गेले. विष्णू आणि ब्रह्मदेव म्हणाले की विष्णू म्हणाला त्या ब्रह्मदेवाला आणि इतर देवांना की कुठलंही दैवत प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. आपण बोललो आणि त्यांना सांगितलं तर ते होत नाही, आपण प्रसन्न करून घेऊया देवांना. आणि त्यावेळी त्यांनी ओम नमः शिवायचा जो जप आज करतो आपण, अनेक लोक शिवभक्त करतात, तो जप त्यावेळचा आहे. म्हणजे हे 3 जे त्रिपुर जे असुर मारले त्याच्या आधीचा हा जप आहे. तर विष्णू म्हणाला की आपण तपश्चर्या करूया, आपण 1 कोटी जप करूया. तर कुठला? तर म्हणे मी तुम्हाला मंत्र देतो, ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु, असा तो मंत्र होता. हा संबंध मंत्र 1 कोटी वेळा त्या सर्व देवांनी आणि विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी तो जप 1 कोटी वेळा केला. 1 कोटी जप झाल्यानंतर आता त्या प्रमाणात लक्षात घ्या की त्या प्रमाणामध्ये हे भ्रष्ट झालेले जे असुर होते त्रिपुर, 3 लोक पुराणमधले, ते सगळे हळूहळू अजून त्यांचा साठा संपत गेला असणार आणि प्रसन्न झाला शंकर. आणि त्यांनी म्हणाला की आता मी आलो आहे, आता तुम्ही म्हणताय त्या तो म्हणे त्रिपुरांचा नाश करणे करू शकतो मी आता खरा म्हणजे. तर म्हणे नाही, तुम्हीच आमचे हे आहात, सम्राट आहात तुम्ही आमचे, आम्ही तुमची प्रजा आहोत. विष्णूने पण सांगितलं आम्ही तुमची प्रजा आहोत, तुम्ही हे करायला हवं. तर तो म्हणाला की तुम्ही मला सम्राट बनवलं आहे, पण सम्राटाला शोभेल असं माझ्याकडे काहीच नाही आहे, मग मी कसं करणार बाबा? माझ्याकडे नाही रथ, माझ्याकडे नाही आयुध, माझ्याकडे साधा धनुष्यबाणसुद्धा नाही, मग मी कसं करणार लढाई? तर मग ब्रह्मदेवानी त्यांच्यासाठी एक रथ तयार केला. त्या रथाचं वर्णन खूप मोठं आहे आणि त्या चराचर सृष्टीमधलं जी शिवाने निर्माण केलेली जी सृष्टी आहे त्यातलं सगळं, म्हणजे चंद्रसूर्यांची चाकं आहे त्या रथाला, त्यानंतर वेदांचे घोडे आहे आणि खूप ऋतू आहे त्याच्यामध्ये, बरंच काही जे तारे आहेत तिथं सगळे, असं सगळं वर्णन त्याच्यामध्ये खूप तपशीलवार केलेलं आहे. असा तो एक अद्भुत आणि चमत्कारिक असा रथ तयार झाला. तो रथ तयार झाल्यानंतर शंकर त्या रथावर आरूढ झाले आणि दिली त्यांना आयुध वगैरे सगळे, आणि शंकर त्याच्यावर बसल्यानंतर आरूढ झाल्याबरोबर तो धरणी थरारली त्या वजनाने आणि कापायला लागली आणि शेषनागसुद्धा डळमळायला लागला. त्याबरोबर ब्रह्मदेवाने आपल्या प्रेरणेने तो रथ थोडासा वर उचलला जमिनीपासून अंतरिक्षात. तिथे मग शंकरांनी सांगितलं महादेवाने देवानं की आता मी वध करू शकतो, पण तुम्हाला त्यासाठी थोडं करावं लागेल काहीतरी. तर म्हणे तुम्ही आता पशुरूप घ्यावं लागेल. तर पशुरूप तुम्ही घ्यायचं. तर मग देव काळजीत पडले की आता पशु आपण झाल्यानंतर पुन्हा आपण देव कसे होणार? तर म्हणाल नाही, ते पशुपत व्रत आहे ते मी सांगून ठेवतो तुम्हाला. शंकरांनी त्यांना ते सांगितलं. सगळ्या देवांनी पशूंची रूपं घेतली आणि त्यांच्याकडे आयुधं पण होती सगळी, ती घेतली आणि त्यानंतर सगळे तयार झाले म्हणजे देव. आणि शंकरांना पशुपती, आता त्या सगळ्या पशु म्हणजे देवांचा अधिपती, त्या आता देव म्हणजे पशु झाले म्हणून त्या पशूंचा अधिपती म्हणून त्यावेळेपासून शंकरांना पशुपती हे नाव पडलं. आता शंकरांनी ठरवलं की पशुपती अस्त्र हे आपण वापरायचं आणि त्रिपुरांचा नाश करायचा. शंकर बसला वगैरे आणि आता निघणार, धनुष्य बाण घेतला, प्रत्यंच्या खेचली, पण बाण सुटे ना. त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि त्यांनी पाहिलं की शंकर गणपती गणेश आपल्या अंगठ्यावर बसला आहे. आता बघा, तुम्हाला आठवत असेल की गणेशाला अग्रपूजेचा मान आहे, त्याची पूजा नाही केलेली शंकरांनी त्रिपुरांचा वध करायला जाताना. त्यावेळी आकाशवाणी झाली आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत गणेशाची पूजा केली जात नाही यथासांग, तोपर्यंत तुम्ही असुरांचा नाश, त्रिपुरांचा नाश करू शकणार नाही. मग महाकालीला बोलवलं, गणेशांची यथावत पूजा केली आणि त्यानंतर शंकर रथावरच होते म्हणजे ते, त्यांनी मग पशुपती अस्त्र त्या बाणाला लावलेलंच होतं. ते गणपतीची पूजा झाल्यानंतर अंगठ्यावरनं गणपती बाजूला झाला आणि शंकरांनी पशुपती अस्त्र त्या 3 पुरांवर सोडलं. आधी ती पुरं दिसत नव्हती कुठे आहे ती, त्यामुळे शंकर गोंधळले होते. ज्यावेळी गणपतीची पूजा झाली त्यावेळी एकदम प्रकाशात यावं तशी ती 3 पुरं अंधारातून वर यावी तशी ती दिसायला लागली
ती दिसायला लागल्याबरोबर एकच अस्त्र, पशुपती अस्त्र त्यांनी सोडलं आणि तिन्ही पुरं एकामागोमाग एक कोसळली सगळी. आणि ते 3 होते, कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली. हे तिघेही मरणार होता. पण मरण्यापूर्वी त्यांनी शंकराला नमस्कार केला, महादेवाला, आणि म्हणाले, आम्हाला तुमच्या हातून मृत्यू येतोय, यापेक्षा आणखी भाग्य कुठलं. पुन्हा कधीही आम्हाला तुम्ही जन्म द्याल, जन्म मिळेल आम्हाला, त्यावेळी तुमच्या अशा प्रकारे त्यांनी शंकराची प्रार्थना केली आणि सांगितलं की पुन्हा जन्म जर झाला तर तुमची सेवा आमच्या हातून घडू दे, असं आम्ही मागणं म्हणतो. आणि ते तिघही मेले. तर हा त्रिपुरांचा, आणि ते त्यातली प्रजा, त्या तिन्ही पुरांमधली सगळे ते तिन्ही राक्षस, प्रजा, सगळं जळून गेलं आणि भस्मसात झाली ती तिन्ही पुरं, भस्मसात झाली ती. त्यामुळे तेव्हापासून त्रिपुरी, आणि ती पौर्णिमा होती आणि अभिजित नक्षत्र आकाशामध्ये होतं, तेव्हापासून त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपूर लावण्याची त्याची आठवण म्हणून त्रिपूर लावला जातो, त्रिपुरी पौर्णिमेला. तर आधी त्रिपुरासुराची गोष्ट, आणि मलासुद्धा हे खूप छान त्यानिमित्ताने वाचायला मिळालं. तर आता मी थांबते. अजूनही काही गोष्टी माझ्याकडे ज्या सांगायच्या मला फार महत्त्वाच्या वाटत आहेत त्या मी शिवपुराणातल्या सांगणार आहे, आणि त्यानंतर शिवपुराण मी थोडं प्रारंभीची थोडी माहिती देऊन मी शिवपुराण संपवेन. आता मी इथे थांबते. पुढल्या वेळी पुन्हा भेटूया.